जय भीम जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एस रविराज रवींद्र चांगो शिंदे, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ कर्मचारी युनियन अधिकारी युनियन, महाराष्ट्र राज्य पोलीस कर्मचारी युनियन अधिकारी युनियन, विविध संघटनात्मक कार्य महाराष्ट्र पातळीवर करत असताना एक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे या नात्याने, एक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे या नात्याने मी विविध प्रश्नांती विविध सरकारी कार्यालयाने शिस्त लावण्यासाठी शासन प्रणालीला भेटतो आणि त्यानुसार शासन प्रणाली कारवाई करते, परिपत्रक काढते, कार्यालयात शिस्त लागली पाहिजे. विविध पदं, अनियमित पदं असतील, विविध भ्रष्टाचाराची प्रकरणं असेल, नियमबाह्य निधीचा वापर असेल, अनधिकृतपणे कोणी सरकारी यंत्रणेची परवानगी न देता कामं करत असतील, शासनाचे महानगरपालिकेची नावं सांगून तर अशाबाबत आवाज उठवणं, खोटं काम करणं, अनधिकृत बांधकाम करून त्याचा ताबा घेणं, विविध नाले गटारावर अनधिकृत बांधकाम करणं, विविध शासकीय भूखंड, महानगरपालिकेचे भूखंड गिळंकृत करणं, असे विविध प्रकरणी आज काल 15 डिसेंबर नॉट ऑगस्ट 15 डिसेंबर 4 वाजता महाराष्ट्र निवडणूक आयोग, महाराष्ट्र शासन निवडणूक आयोग यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली, पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषद 4 वाजता झाली. 4 वाजता आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू झाली. विविध अशी आचारसंहितेचे भंग आहेत. विधानसभा क्षेत्रापासून विधानसभा निवडणुकीपासून विविध आचारसंहिता भंगाच्या तक्रारी आहेत. मी विधानसभे निवडणुकीसाठी उभा होतो. विधानसभा निवडणुकीसाठी मी स्वतः उभा होतो. कोपरी पाचपकडी विधानसभा क्षेत्रामधून माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री निवडणुकीला उभे होते. विविध आक्षेप घेतले आयोगाकडे आणि माझं नॉमिनेशन फॉर्म बाद करण्यासाठी प्रक्रिया वरून आदेशाप्रमाणे केली गेली. परंतु माझं फॉर्म, नॉमिनेशन इलेक्शन फॉर्म ग्राह्य असतानाही, सर्व पूर्तता केली असतानाही पुन्हा डबल ॲफिडेविट करण्यासाठी मला रिटर्निंग ऑफिस पाठवलं. मी करून येईपर्यंत सकाळी वेळ झाला, 1 तास वेळ झाला. वेळेअभावी माझा फॉर्म बाद करण्यात आला. तर ही सूत्रसंचालन प्लॅनिंग माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडूनच आरोला तसे निर्देश होते की रवींद्र शिंदेचा फॉर्म कसाही करून बाद झाला पाहिजे. कारण रवींद्र शिंदे जर उभा राहिला तर त्यांच्या वडिलांचं दिवंगत कामगार चांगो शिंदेचं कार्य आहे. ठाणे जिल्ह्यात, ठाणे शहरात, महाराष्ट्र क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे. विविध पाड्यांवरती त्यांचं नाव आहे. समाज त्यांच्या बाजूने आहे. जर ते निवडणुकीला उभे राहिले, पूर्ण समाज पैसे बघणार नाही तर रवींद्र शिंदेच्या पाठीशी येईल. ही भीती माजी मुख्यमंत्र्यांना होती. म्हणून त्याने तात्काळ माझा फॉर्म कसा बाद होईल हे नियोजन आयोजन केलं. मी मुद्दामून शेवटून दुसऱ्या दिवशी फॉर्म का भरायला गेलो, तर मला ते बघायचं होतं कशा प्रकारे फॉर्म डावळला जातो. म्हणून मी शेवटच्या दिवशी भरायला गेलो. परंतु शेवटच्या दिवशीच्या प्रक्रियेमध्ये जो विलंब त्यांनी केला, 10 मतदार यादी क्रमांक तपासणीसाठी मुद्दामून चालढकल केली. कुठल्याही प्रकारचे आरोच्या कॅबिनमध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची माझी कागद तपासणी केली नाही. थेट मला सूची दिली. सूचीनुसार मी पूर्तता केल्यानंतरही केवळ वेळाअभावी माझा फॉर्म बाद ठरतो. हे कसा ठरतो? मी आयोगाकडे ऑब्जेक्शन दिलेलं आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांनी आचारसंहितेचा भंग केला आणि नॉमिनेशन फॉर्म भरताना पण भंग केला. महाराष्ट्र शासनाचा आर्थिक लाभ घेतला. ग. गंगूबाई शिंदे हॉस्पिटलसाठी महाराष्ट्र शासनाचा 26,67,94,000 निधीचा लाभ घेतला. गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलसाठी शासनाचा निधीचा वापर केला. जर एखादा मुख्यमंत्री शासकीय पदावर असेल, संविधानिक पदावर असेल, जर एखादा मुख्यमंत्री संविधानिक पदावर असेल
तर त्याला शासनाच्या खर्चाचा लाभ घेता येत नाही. कौटुंबिक बाबीसाठी तर आईच्या नामकरण हॉस्पिटलसाठी ग.बा. गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल वागळे स्टेट मधील ग.बा. गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल मी पुन्हा पाहणी करून आलोय, फोटो काढले, पुन्हा पाहणी यांनी फोटो काढले. या हॉस्पिटलसाठी दुसऱ्या इमारतीचा भाग घेण्यासाठी 26,67,94,000 रुपये खर्च झाले. माहिती अधिकारातून मला माहिती प्राप्त झाली आहे. माहिती अधिकार प्राप्त झाली. त्या अहवालामध्ये असं नमूद आहे शहर विकासच्या आणि लेखा आक्षेप असे आहे की महानगरपालिकेचा 5 पैशाचा निधी नाही महानगरपालिकेकडे आणि ॲमेनिटी स्पेस भूखंड असताना या अशा दुसरं खाजगी हॉस्पिटलची जागा घेणं हे संयुक्तिक नाही आणि महानगरपालिकेकडे पैसे नाहीत. तरी देखील शासन विशेष निधी महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्र्यांनी अधिकाराचा दुरुपयोग केला. तो निधी महानगरपालिकेला पाठवला. महानगरपालिकेतून जिल्हाधिकारी पाठवला. जिल्हाधिकारी महसूल विभागाने खाजगी बिल्डर जो शहा नावाचा आहे गुजराती बिल्डरला पाठवला. तर अशा प्रकारे हा शासन निधीचा गफला आहे. झाल्या विधानसभेच्या त्यावेळेस मी निवडणूक आयोगाला आक्षेप दिले महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कलेक्टरला, पण त्याच्यावर कुठली अद्याप कारवाई नाही. तर अशा प्रकारे विविध जागा हडपणं. कोरम मॉल जवळ ग.बा. गंगूबाई संभाजी शिंदे सभागृह बांधले महापालिकेच्या निधीतून, महापालिकेच्या विशेष निधीतून. तो एक आर्थिक लाभ झाला ना. महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीतून ग.बा. गंगूबाई संभाजी शिंदे सभागृह एसटीपीची आरक्षित जागा सांगतो तुम्हाला. लाईव्हवर जे कोणी असेल ते ऐका. माजी मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचार लाईव्हवर ऐका. ग.बा. गंगूबाई शिंदे हॉस्पिटलला ग.बा. गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलला 26,67,94,000 शासनाचा निधीचा अपहार झाला. मी विधानसभा निवडणुकीला उभा असताना मी हरकत घेतली. ती हरकत आयोगाकडे पाठविली, निवडणूक आयोगाकडे. अशा प्रकारे निवडणुकीचा आचारसंहिता भंग केला आणि कोरम मॉल जवळ ग.बा. गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल विशेष शासन निधीतून बांधला. ती जागा होती आपल्या शुद्धीकरण पंपाची जागा होती. जो पंप क्रमांक 1, 2, 3, 4 पंप क्रमांक 4 कोरम बाजूच्या जी भली मोठी अर्धा एकर भूखंडाची जागा होती. या अर्धा एकर भूखंडाची जागा जेव्हा मी ड्रेनेज विभागामध्ये कार्यकारी अभियंता होतो त्यावेळेस तिथे मी पंपिंग स्टेशन बांधले. आपलं JN रूम अंतर्गत भलं मोठं कोरमच्या बाजूला पंपिंग स्टेशन ॲम्ब्युलन्स सर्व्हिस केंद्र बांधलेलं आहे आणि बाजूला उर्वरित जागा जी होती पूर्ण गार्डन होतं, उद्यान होतं. हे भविष्यामध्ये जेव्हा STP वाढेल, भविष्यामध्ये जेव्हा पॉप्युलेशन वाढेल, लोकसंख्या वाढेल, जेव्हा बहुउद्देशीय प्रकल्प वाढतील तेव्हा ही जागा राखीव होती. परंतु त्या जागेवरती माजी मुख्यमंत्र्यांनी दुरुपयोग करून त्या जागेवर एक सभागृह बांधलं, एक आणखी दुसरं ऑफिस बिल्डिंग बांधली, अनेक शौचालय बांधले, काय काय केलं त्या जागेवरती. पण उद्या भविष्यात जर STP प्रकल्प, मलनिःसरण केंद्र, मलनिःसरण पंपिंग स्टेशन बांधायचं असलं तर शहरामध्ये जागा नाही आहे. जी जागा मध्यवर्ती ठेवली होती त्या जागेचा जर वापर केला तर ती जागा नाही आहे. मग पुन्हा जागा शोधणार का नव्याने? अशी विभाग नाही आहे जागा. कोण देणार जागा परत प्रकल्पासाठी? आज पेपरमध्ये वाचलं रेस्कोर्स सारखी जागा या सरकारला का हवी आहे? भूखंड घोटाळा का हवाय? तर टक्केवारीचा प्रश्न आहे हा. टक्केवारीचा प्रश्न. जर रेस्कोर्स सारखी जागा जर एका खाजगी प्रकल्प तयार करून शासन निधीतून जर बनवला तर मोठं विकासक मोठा कंपनी आहे, या कंपनी थ्रू यांना टक्केवारी लागू होतील. अशाच प्रकारे ठाण्यामध्ये चाललेलं आहे. हे बघा, ठाणे महानगरपालिकेमध्ये जो 40% 50%चा भ्रष्टाचार आहे तो महाराष्ट्र मंत्रालयात गेला, विधान भवनात गेला, जाहीर बोलतोय. जाहीर बोलायला कोणाची भीती नाही, कारण मी लोकशाहीचा मतदार आहे. मतदाराने अधिकार प्राप्त. असं मी पूर्वी पण बोलत होतो, सेवेत असताना पण बोलत होतो. एका रात्री मी सहज कोविड कालामध्ये 2020च्या कोविड कालामध्ये 27 जुलै तारीख सांगतो. 27 जुलै तारीख सांगतो मी. या तारखेला रात्री 11:15 वाजता
1145 माजी पालकमंत्री, नगरविकास मंत्री, आता पण पालकमंत्री नगरविकास मंत्री आहेत, पण आता उपमुख्यमंत्री, घटनाबाह्य उपमुख्यमंत्री आहेत. संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान आणि घटना जी 26 जानेवारी 1956 रोजी पारित झाली, या घटनेनुसार उपमुख्यमंत्री ही तरतूद घटनेत नाहीये. उपमुख्यमंत्री हे पदच तरतूद घटनेत आहे, पण आपण नियमबाह्य हे कायदे कानून दुरापास्त करतो. उपमुख्यमंत्री हे एकच पद आहे महाराष्ट्र शासनावर, एक मुख्यमंत्री एकच पद आहे, परंतु आपण मुद्दाम उपमुख्यमंत्री पद घालून दिले, कारण भ्रष्टाचारांना सामावून घ्यायचं आहे आपल्याला, भ्रष्टाचारांना सामावून घ्यायचं म्हणून सगळं. आणि आता महानगरपालिका निवडणुका लागल्या, त्यांना माहिती आपण एकाएकी निवडून येऊ शकत नाही, म्हणून यांना युती पाहिजे. तर युती मुंबई महानगरपालिकेमध्ये जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वसेवा अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, सर्वसेवा हिंदू बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र हिंदू बाळासाहेब ठाकरेंनी घडवलं, यांना जन्म दिला. एखाद्या मुलाला जन्म देतो, वाढवतो, पोसतो, पालन मोठं करतो, सर्व प्रॉपर्टी संपत्ती देतो, तशा प्रकारे दिलं. गद्दारांचं सुवर्ण अक्षरामध्ये इतिहास लिहिला जातो, त्याचं कधी पुसलं जात नाही, परंतु प्रामाणिक काम केलेल्या माणसाचा इतिहास कधी लिहिला जात नाही. लक्षात घ्या, प्रामाणिक काम केलेल्या माणसाचा इतिहास कधी, त्याला गद्दाराने पायाखाली डिवसतात. आता माझ्यासारखा प्रामाणिक अधिकारी जर मी काम करत होतो तर माझं कुठलं भ्रष्टाचाराचं प्रकरण नाहीये, काही नाही, पण तरी देखील मला निलंबन केलं 6 महिन्याच्या अंतराने 2दा. कोणी? एकनाथराव शिंदेंनी. काही कारण नाहीये. तर त्याला मुख्य कारण आहे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, जी आज त्यांनी मला 4 ठिकाणी मारायला मुलं ठेवले. माझ्या कार्यालय, महानगरपालिका कार्यालय जे आहे, मी युनियन कामासाठी येतो जातो, बिंदास एकटा येतो एकटा जातो, कोणाच्या बापाला घाबरत नाहीये. पण त्यासाठी माझ्या वॉचवर नरेश म्हस्के यांनी मुलं ठेवले. आज पण अचानक 2 मुलं माझ्या मागे येऊन उभं राहिली, परंतु माझ्याबरोबर काही लोक होती, त्याने हेरलं, काय काम आहे साहेबांच्या मागे का उभा आहेस? नाही, मी ते बोर्ड बसतोय. अरे बोर्ड तर माझ्या वडिलांचा युनियनचा बोर्ड आहे. 2 अशी भली घट्टी पोरं आली होती, सफेद शर्टवाली होती. रिसेप्शनच्या इथे मी 4 लोकांशी बोलत होतो, अचानक आली माझ्या मागे उभी राहिली. तर त्या लोकांनी हेरलं, साहेब आम्ही हेरलं, ती का आली आणि हे तुमच्यावर वॉच ठेवणारे आहेत, हे नरेश म्हस्केने सांगितले. बोलतो कोणावर ढाकढपट अशा मारपीट करून कधी आवाज दबला जात नाही भ्रष्टाचाराचा. लक्षात घ्या, संविधानाचा आणि भ्रष्टाचाराचा आवाज कधी दबला जात नाही. हा रवींद्र शिंदे आहे. कालपासून निवडणुका लागल्यात. आता स्टार प्रचारक आणि प्रसारक जितेंद्र आव्हाडने मला नेमलेला आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड जे माझे गुरुबंधू आहेत, गेले 30-35 वर्ष माझ्या सोबत आहेत. ज्या माझ्या भोवती अडचणी आल्या, ज्यावेळेस माझ्या भोवती अडचणी आल्या, माझ्या अडचणी आल्या, त्या मोठ्या बांधूसारखी माझ्या पाठीशी उभे आहेत. पण कधी 5 पैशाची कधी काय मागणी नाही, कधी 5 पैशाचं हे नाही की रवींद्र शिंदे एवढा मोठा अभियंता आहे, कधी अपेक्षा नाही, कधी काय नाही. एक बहुजनांचा आवाज, हे संघर्षवादी नेते, संघर्षातून आलेले, एक संघर्षवादी नेते जितेंद्र आव्हाड साहेब, एक अभ्यासू नेतृत्व आहे, अभ्यास आहे. जितेंद्र आव्हाड साहेबांना अभ्यास आहे आणि त्या अभ्यासानुसार एक रवींद्र शिंदे आहे. ज्यावेळेस महानगरपालिकेत काम करतो, प्रामाणिकपणे काम करतो, तो सगळ्यांचा आवाज उठवतो, तर त्याच्या मागे उभं राहणं कोण? ते जितेंद्र आव्हाड स्पष्टपणे माझ्या उभे आहेत. गेली 30-35 वर्ष माझ्या मागे उभे आहेत आणि आता मला स्टार प्रसारक बनवलेला आहे, कारण मी सेवानिवृत्त आहे. महानगरपालिकेतला एक भ्रष्टाचार माहिती आहे. कुठला निधी मुख्यमंत्र्यांनी कुठे खर्च केला. आज तुम्ही सगळेजण फिरता, गडकरी रंगायचं जे धोकादायक होते. 50 वर्ष 47 मी जन्म झाला ना, 14 वर्षाचा असताना मी पडद्याच्या उद्घाटनाला होतो गडकरी रंगायचं. माझे वडील होते देवत कामगार नेते चांगो शिंदे यांनी गडकरी घडवलं. देवत कामगार चांगोशी यांनी दादाजी कोंडे स्टेडियम घडवलं. तिच्या झोपडपट्टीच्या जागेवर माझा जन्म आहे. त्या जन्माच्या जागेवर 1966 मध्ये ती झोपडपट्टी बाबांनी उठवली. महात्मा फुले नगर खाटण इथे दिली. त्या बुद्धवरच्या तिथे स्टेडियम बांधले गेले. ते स्टेडियम आणि गडकरी रंगायचं कोणी बांधायला सांगितलं? हिंदू उद्योग सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी. सतीश प्रधान नगराध्यक्ष होते. बाळासाहेब ठाकरेंनी, हिंदू उद्योग सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सतीश प्रधानांना आदेश दिले, सतीश ठाण्यामध्ये मला गडकरी रंगायतन पाहिजे आणि दादाजी स्टेडियम पाहिजे.
गडकरी रंगताने आता ते नावं दिले. एक नाट्यगृह पाहिजे ठाणे शहरामध्ये एक, आणि स्टेडियम पाहिजे मुलांना खेळण्यासाठी. ते स्टेडियम आम्ही दिलं. बाबांनी जागा दिली, चांगो शिंदेनी जागा दिली, झोपडपट्टी उठवली, बसवली. आज एवढं महान कार्य आहे. चांगो शिंदेचं तर महान कार्य आहे. म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक बनवली, बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन बनवले, चंदनी कोळीवाड्याजवळ अजूनही स्थित आहे. ही महानगरपालिका घडवली, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका घडवली. ही महानगरपालिका याने टक्के खाऊन बर्बाद केली, यांनी टक्के काढून बर्बाद केली, भिकारी केली. आज कर्मचाऱ्यांना द्यायला 5 पैसे नाहीत, प्रॉव्हिडंट फंड नाही द्यायला, ग्रॅज्युटी नाही द्यायला, 7व्या वेतनाचे पैसे नाही द्यायला. परंतु विशेष निधी अंतर्गत जे बहुउद्देशीय प्रकल्प करायला पैसे आहेत. आज शिवाजी मैदान टॉवर 25 वर्ष झाले तोडला, टक्केवारीचा प्रस्ताव. गडकरी रंगायत 30 कोटी, टक्केवारीचा प्रस्ताव. निवडणूक पूर्व आचारसंहिता लागली, लगेच निवडणूक पूर्व 10 ऑक्टोबरला ते काम चालू 24 मध्ये. मी होतो ना, मी सगळं स्ट्रक्चरल ऑडिटिंग केले त्याचं गडकरी रंगायचं. आता शिवाजी मैदानचं तसंच आहे. शिवाजी मैदान धोकादायक नव्हतं, स्ट्रक्चरल ऑडिट नाही, ना गडकरीचं स्ट्रक्चरल ऑडिट, ना शिवाजी मैदानाचं स्ट्रक्चरल ऑडिट. तरी शिवाजी मैदान तोडलं. का तोडलं? तर भ्रष्टाचाराचा प्रस्ताव. आता ठाणे महानगरपालिका एवढं भव्य जेव्हा 5 पकडाचं भवन आहे, तर 32 माळ्याचं 1000 कोटी रुपये खर्च करून रेमंड सिंगाण्याच्या जागेवर 2000 झाडे तोडत आहेत. आणि महानगरपालिकेचं 32 माळ्याचं सभागृह काय ते ठाणे महानगरपालिका भवन पाहिजे. कशाला पाहिजे? आणि कन्सल्टंटला 60 कोटी रुपये फुकटचे ऍडव्हान्स का? अरे हा प्रस्ताव डिझाईन केला हाफिस कॉन्ट्रॅक्टरने, त्याचे स्ट्रक्चरल इंजिनियर दुसरे, आर्किटेक्चरल दुसरे, आर्किटेक्ट प्लॅनर दुसरे, स्ट्रक्चरल इंजिनियर दुसरे, आणि डिझाईन बाय हाफिस कॉन्ट्रॅक्टरने केले जर आहे, तर TUMC ह्या कन्सल्टंट कंपनीला कसले पैसे देत आहे? कसले कंट्रोलिंग पॉवरचे पैसे, फुकटचे पैसे. म्हणजे जनतेच्या टक्क्याला मोल नाहीये, जनतेच्या पैशाला किंमत नाही, टक्क्याला मोल नाही. म्हणजे अशा प्रकारे महानगरपालिका टक्केवारीने गुळंकृत करायची. टक्के आणि सातारा, सांगली, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर इकडची लोक येऊन ठाणे लुटतात. आणि आम्ही ठाण्यातला जन्म घेतोय, आम्ही 5 पैसे कमवलेले नाही. प्रामाणिकपणे सेवा केली, प्रामाणिकपणे काम केलं. आणि सातारा, सांगली, कोल्हापूरची लोक येतात, इथं कन्सल्टंट काय भेटतात, कोणी आमदार काय बसतात, कोणी मंत्री कोण काय, कोण मुख्यमंत्री काय बनतात, उपमुख्यमंत्री, नगरसेवक कोण काय लुटतात महानगरपालिका. ही नगरपालिका उभीच कोणी केली? कोणाच्या बापाने? चांगो शिंदेने उभी केली, सतीश प्रधानांनी उभी केली, मदा जोशींनी उभी केली, गमक कोळीने उभी केली, कांती कोळीने उभी केली, नारायण कोळीने उभी केली. सगळे होते ना जुने जाणते लोक. सतीश प्रधानांनी उभी केली. एकनाथ शिंदे तेव्हा जन्माला पण नाही आले, कारण त्यांचं आणि माझं वयमान एकच आहे, 1 वर्षाने मोठे आहे. आता धर्मवीर आनंद दिघेंचा इतिहास सर्वांना सर्वश्रुत माहिती आहे. मी तर जन्मापासून बघत आलोय. धर्मवीर आनंद दिघे साहेब कुठून आले, कसे घडले, काय घडले. अतिक्रमण डिपार्टमेंटला असताना त्यांची आणि माझी झाली होती. त्यांनी मला ठार मारायची धमकी दिली, तर मी पण धमकी दिली. घाबरलो नाही. भीमाच्या रक्ताचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा आहे. सर्वजण मला म्हणतात, साहेब ते धर्मवीरांबद्दल कशाला बोलता, म्हणजे त्यांनी मला ठार मारायची धमकी दिली, ते मारायला आले होते. परंतु आमचा समिट झाला, एकट्याने मला भेटायला बोलवलं. त्यांना कळलं चांगो शिंदेची चिरंजीव आहेत, घाम फुटला, मला भेटायला बोलवलं. 3:30 वाजता भेटलो. माझी पाठ ठोपटली, जाहीर बोलतो, त्यांनी माझी पाठ ठोपटली आणि शाबास बोलले की असा अभियंता पाहिजे, असा अधिकारी पाहिजे की जो धर्मवीर आनंद दिघेने घाबरत नाही. सगळे घाबरतात, पण अधिकारी असा पाहिजे तो धर्मवीर आनंद दिघेनेच घाबरत नाही, तर तो कोणालाही घाबरू शकत नाही. ते दिघे साहेबांचे बोल आहेत. आणि माझ्या लग्नाला स्वतः दिघे साहेब स्वतः आले. 95 ची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे बोलतोय. तर लवकरात लवकर आपल्याला युनियनच्या मार्फत विविध प्रश्न मांडतोय. आणि आज रोजी मी युनियन क्षेत्रातून विविध कामं केली आहे. 2 वर्ष प्रभावीपणे 1773 पदे टाटा कन्सल्टंट थ्रू भरती करायला लावली. कॉन्ट्रॅक्टर लोकांची भरती करायला लागली. घनकचरा डिपार्टमेंटची कॉन्ट्रॅक्टर पद्धत आहे. आता कॉन्ट्रॅक्ट सिस्टमच बंद होणार आहे. हे मी करायला लावलेलं आहे. त्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर जे काही टेंडर पोटी खर्च होतात, 100 कोटी, 200 कोटी, 150 कोटी, तर अर्धे 100 कोटी रुपये वाचले जात नाही. 50 कोटीमध्ये सगळं काम होते. आपली यंत्रणा आहे घनकचऱ्याची, ते नियोजन करा. अनेक प्रकल्प दिले. काळू डॅम मी विधानसभेत मांडायला सांगितलं, MLD लागणार आहे. आत्ताच पाणी येत नाही, शिवेपाटाजवळ लाईन फुटली. ट्रॅफिकचा प्रश्न मांडला विधानसभेमध्ये.
NDTVला मुलाखत झाली माझी, NDTVवर मी सांगितलं, NDTVला मुलाखत झाली, NDTVला सांगितले कुठलाही जे आता आजच पेपरला आले रिंग रूट मेट्रो अंतर्गत सर्क्युलर मेट्रो याची काही गरज नाही, एवढा अफाट खर्च करायची गरज नाही, तर एकच करायचं, आनंदनगर जकात नाका ते फाउंटन अहमदाबाद रोड फाउंटन पर्यंत उन्नत मार्ग घ्यायचा. उन्नत मार्ग घेतला तर त्याच्यावर मेजर ट्रॅफिक जाणार आणि हे जे जंक्शन्स आहेत मोठाले जंक्शन ते त्या उन्नत मार्गाला कनेक्ट करायचे आणि सबवेज करायचे, त्या ऑटोमॅटिक ट्रॅफिक नियोजन होणार ना. तुम्हाला रिंग रोड असे अंतर्गत मेट्रो कशाला पाहिजे? टक्केवारी, रेसकोर्स टक्केवारी, रेसकोर्स टक्केवारी, अंतर्गत मेट्रो टक्केवारी, सगळंच काय टक्केवारी. आता MSRDC मध्ये MMRDA मध्ये काय चाललेलं आहे? जे प्रस्थापित विदेशातील कन्सल्टंटला बाहेर काढायचं, मुख्यमंत्री झाल्यावर आपलेच कन्सल्टंट नेमायचे, हा संपूर्ण भ्रष्टाचार आहे. आणि त्यामुळे काय झाले, महानगरपालिका पूर्ती भिकारी बनवलेली आहे. आज महानगरपालिकेमध्ये बिलं द्यायला 1 रुपया नाही आहे. आज मी जेव्हा या कॅफेजवळ म्हणतो, साहेब पैसे कधी येणार आहेत? साहेब अजून एक शासनाकडून एक पैसा येत नाही. कसं येणार? सत्ता बदलली, सत्ता बदलली. तुमच्या अधिकारात 2.5-3 वर्ष जे काही तुम्ही शासन GR काढले, जो काही निधी दिला 10,000 कोटी, 10,000 कोटी, 10,000 कोटी, 45,000 कोटी लाडके बहीण, म्हणजे 1,00,000 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीतून गेले. शासनाची तिजोरी बर्बाद. जो ठाणे महानगरपालिकेत भ्रष्टाचार करतो तो शासन लेवलला पण भ्रष्टाचारच करणार. ठाणे महानगरपालिकेची तिजोरी रिक्त, महाराष्ट्र शासनाची तिजोरी रिक्त. आज तोंडावर मारायला पैसे नाहीत, ना शासनाकडे ना महानगरपालिकेकडे. त्यामुळे पूरग्रस्तांमध्ये एकही पैसे 2,000 कोटीच्या वर देऊच शकले नाही. तर नरेंद्र मोदींबरोबर मी इंस्टाग्रामवर मेलवर चॅटिंग करतो, तर मी सांगितलं, साहेब तुम्ही सांगतो की तुम्ही गेली 11 वर्ष केंद्र सरकार आणले, विविध कायदे केले, कानून केले, भ्रष्टाचार केला. मी डायरेक्ट पंतप्रधानांना पण म्हणतो, एवढा भ्रष्टाचार केला, पैसे लुटून गेले. नीरव मोदी, विजय मल्ल्या, मोहित चोक्सी पैसे लुटून गेले, ते आले नाही. तुम्ही राम मंदिर आणलं, राम लल्ला आणलं, ते बसवलं, पण पैसे गेलेले कुठे आणले? नोटबंदी केली, अनेक गरीब रांगेमध्ये मेले. आज बेकार लोक बेकार आहेत, श्रीमंत गडगंज अदानी अंबानी सगळे मोठे होत आहेत. मग गरिबांना काय? जर तुम्हाला सरकार टिकवायचं असेल, जर देशाचं नेपाळ करू द्यायचं असेल, जर सरकार टिकवायचं असेल, देशाचा नेपाळ होऊ द्यायचा नसेल, देशाचा पेरू होऊ द्यायचा नसेल, देशाचा नेपाळ होऊ द्यायचा नसेल, तर देशाचा पेरू होऊ द्यायचा नसेल, तर पंतप्रधान मोदींना मी चॅटिंग केलं की मला 1 वर्षाचं पंतप्रधान पद द्या, 1 वर्षाचं पंतप्रधान द्या. बघा मी सगळी महागाई 50% खाली आणतो की नाही. येते महानगर पेट्रोलचे भाव 50% येतात. आज आखातेमध्ये 35 रुपये भाव आहे, लिटर मागे 35 रुपये आखाती कच्च्या तेलाचे भाव आहेत. आज आपल्याकडे भारतात येता तो 110 रुपये, 100 रुपये असा होतो. का होतो? तर हे कंपन्यांसाठी प्रॉफिट आहे, गरिबांसाठी प्रॉफिट नाही. कंपन्यांसाठी प्रॉफिट आहे, गरिबांसाठी प्रॉफिट आहे. तर हा जो प्रॉफिट आहे, जर तो 110 आहे तर किती मोठं भलं मोठं मार्जिन आहे. तर जो पेट्रोल डिझेलचे भाव आहेत 110 लिटर 100 रुपये, 100 रुपये आणि 110 लिटर 110 रुपये लिटर, ते आपल्या भारत देशामध्ये आपण जर 50 रुपयावर आणले तर 15 रुपये मार्जिन प्रत्येकाला कंपनीला मिळतं. ते 140 कोटी जनतेला केवढं मिळणार? का आपला भारत देशाच्या प्रॉपर्टीज विकायच्या, संपत्ती विकायची गरज नाही. हे मी चॅटिंग केलं पंतप्रधानांबरोबर इंस्टाग्रामवरती, मेलवरती. हे मी केलं, ज्या आठवड्यात केलं त्याच आठवड्यात मी पंतप्रधानांना बोललो, जर तुम्हाला सरकार टिकवायचं असेल तर गरिबांच्या आवश्यक गोष्टींचा विचार करा, गरिबांच्या महागाईचा विचार करा, पेट्रोल डिझेलचा विचार करा. हे जेव्हा गोष्टी बोललो मी पंतप्रधानांची चॅटिंगमध्ये, मला 1 वर्षाचा पंतप्रधान बनवा, मी सगळे भाव 50% आणतो. कसे आणतो ते माझ्या टेक्निकल पद्धतीने मी आणणार. मी इंजिनियर आहे, अभियंता आहे, सगळं जाणतो, सगळं ऑडिटिंग जाणतो, स्केल जाणतो, अर्थशास्त्र जाणतो, राजकारण जाणतो, तांत्रिक विश्लेषक आहे, अभ्यासक आहे. तर सगळ्या गोष्टी कशा प्रकारे होतील हे मी तुम्हाला देऊ शकतो. तर ते मी इंस्टाग्रामवर दिलं, तर त्याच आठवड्यात
जीएसटी 5% आला का 5% जीएसटी? त्या दरात जीएसटी 5% आणि 18% झाला. एक का झालं तर मी जे काही पोस्टिंग केलं ते मोदी साहेबांनी त्याच्यावर मला चॅट केला, रिवॉर्ड केला आणि लाईक केलं. आणि हे गोष्टी ज्या ज्या देशामध्ये सरकारच्या गोष्टी घडतात पंतप्रधान मला पाठवतात. पंतप्रधान स्वतः मला पाठवतात. कारण की मी लाईव्हवर ज्या ज्या गोष्टी बोलतो हे त्यांना सुद्धा पटतात की एक अभ्यासक व्यक्ती आहे. हे जो काय बोलतो ते खरं बोलतो, पोटतडकीने बोलतो, गरिबांच्या साठी बोलतो. आज किती बेकारी आहे. जर हे खरोखर देशाने हे डेव्हलपमेंट केली, केवळ इन्फ्रास्ट्रक्चरने देशाचा विकास होत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर केले, मेट्रो केले, ब्रिजेस केले, फ्लायओव्हर केले, काय ते रेसकोर्स, काय ते इन्फ्रास्ट्रक्चर, बहुउद्देशीय इमारती केल्या, अंतर्गत रेलिंग रोड केले. त्यांनी काही होणार नाही. कितीही वाढवलं पॉप्युलेशन वाढत राहणार, कितीही वाढवलं पॉप्युलेशन, ट्रॅफिक काही कमी होणार नव्हते. एकच नियोजन आहे. ठाणे शहराचे ट्रॅफिक जर नियोजन करायचं असेल तर एलिव्हेटेड रोड घ्या, सगळ्या ट्रॅफिक वरून जाईल आणि सगळे जंक्शन हायजेक वर केले, असं डिवायडेशन होईल. मी एनडीटीव्हीला मुलाखत दिली. एनडीटीव्ही वाले माझी मुलाखत घ्यायला आले. मी जाहीर बोलतो, स्पष्ट बोलतो. ह्या लोकांनी काय माहिती काय, जगामध्ये खोट्याला चालना आहे, जगामध्ये खोट्याला चालना आहे, पण खऱ्याला वाव नाही. खोट्याला चालना आहे, खऱ्याला वाव नाही. तुम्हाला दिसूनच आलं गेल्या 2.5 वर्षामध्ये पक्ष फोडाफोडीमध्ये. खोटं कसा रेसकोर्समध्ये पुढे चाललाय, खोटा पक्ष कसा रेसकोर्समध्ये पुढे चाललाय आणि खरा पक्ष मागे आहे. मनुष्यबळाचा पुढे चाललाय. कोणाच्या साथीने? कमळाच्या साथीने. आणि खरा पक्ष हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेचा मशालीच्या साथीने हळूहळू जाळत येते. काय ही वेळ अशी येणार आहे तर पूर्ण जाळणार आहे. त्यामुळे वेळ कोणाला सांगून येत नाही, हे लक्षात ठेवा. जेव्हा आपण एक बोट दुसऱ्यावर उचलतो, 4 बोटं आपल्याकडे येते, हे पण लक्षात ठेवा. लवकरच जेव्हा कोर्टाचा निर्णय येईल, का दूध पाणी का पाणी होईल. त्यामुळे कोण असली नेता, कोण नकली नेता, हा पण फरक समजेल. आणि जनतेला पण कळतंय, पण वळत नाही. जनता बोलते आम्ही कशाला जनता जे काय. अरे पण असं चालत नाही ना. हे लोक फुकटचे सरकारी पैसे तिजोरी लुटतायत. लाडकी बहीण काय, 350 कोटीचा ऑडिट नाही ठाणे महानगरपालिकेचा. स्ट्रक्चरल ऑडिट नाहीये, आर्थिक ऑडिट नाही, तांत्रिक ऑडिट नाही. कधी लोक बोलणार. लोक शंडासारखे बघतायत. काय आम्हाला 2 वेळ जेवायला मिळते, फिरायला गाडी आहे, राहायला घर आहे, फ्लॅट आहे, 4 BHK, 2 BHK, 3 BHK, A1 BHK. अरे आम्हाला एकनाथ शिंदे देतात ना. एकनाथ शिंदे देव आहेत. एकनाथ शिंदे देव आहेत, माहिती. एकनाथ शिंदे देव आहेत. मी नमस्कार करतो अशा देवाला जो भ्रष्टाचाराने वर आलेला आहे. नमस्कार करतो अशा देवाला, नमस्कार करतो अशा वंदन करतो अशा या नेत्याला जो भ्रष्टाचाराने फुगलेला आहे, वर आलेला आहे. त्याला संविधानाचं काय पडलेलं नाही, घटनेचं काय पडलेलं नाही. आणि महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती, महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती, आणि अशा लोकांची नावं घ्यायला पण त्यांना काही वाटत नाही. त्यांची उंची किती, आपली उंची किती, त्यांची उंची किती, आपली पात्रता किती, चपलेची पण नाही. एवढंच मी सांगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.